श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. प्रस्तुत प्रसंगी संत तुकाराम महाराज यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. मार्ग चुकले विदेशी एकले, मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाली दिशाभुली. हाती धरुनिया पावविले घरा, हाती धरुनिया पावविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. तैसा मी कुडकुडा होतो केशीराजा, तैसा मी कुडकुडा होतो केशीराजा, सेवा न घडे लाजाऊ म्हणून. सांडियेला गर्भ उबोगोनी माऊली, सांडियेला गर्भ उबोगोनी माऊली, नाही सांभाळलेली भूमी शुद्ध. उष्ण तहान भूक एवढे आकांती, उष्ण तहान भूक एवढे आकांती, बोसंगा लावती काय म्हणू. खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे, खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे, अन्यायी मोठे साच केले. हातीचा हिरोनी घेतला पाठीसी, हातीचा हिरोनी घेतला पाठीसी, तुका म्हणे ऐसी परी आली. संत तुकाराम महाराज इथे असे म्हणतात, या नरदेहामध्ये येऊन एखाद्याने जर भक्ती केली नाही तरीसुद्धा परमेश्वर त्याला सांभाळतोच. एखादा मनुष्य परदेशात जाऊन रस्ता चुकला, जर तशा अवस्थेत जर त्याला कोणी घरापर्यंत सुखरूप आणून पोचवलं तर त्याचा उपकाराचा मोबदला काय द्यावा. कारण त्याचे उपकार इतके अनंत असतात की चुकलेल्या रस्त्यावरून तो सुखरूप त्या व्यक्तीला घरी आणतो आणि त्याचे सगळी पुढची संकट तो टाळतो. तर तो घरापर्यंत आणून आपल्याला सोडतो, तर त्याचे उपकार आपल्यावर खूप असतात. पण आपण त्या उपकाराचा बदला आपण म्हणून त्याला काय बरं द्यावं. अहो केशवा, अगदी अशीच अवस्था माझी झाली होती. एखाद्या कठोर मातेने आपल्या पुत्राचा उबग घेऊन त्याला टाकून दिले. जिथे टाकले ती जागा चांगली आहे की नाही हेही तिने पाहिले नाही. भूक तहान शीत उष्ण त्याला लागेल हाही विचार तिनं केला नाही. जर तिने असं केलं असेल तर ती काय त्याला पुन्हा कडेवर उचलून घेणार आहे का. तसे माझे झाले होते. गतजन्मी त्या मुलाने कदाचित खूप अपराध केले असतील म्हणून खांद्यावर शूळ घेऊन यमदूत त्याला मरणाच्या वाटेवर नेत होते. त्या अपराधाला काळाच्या हातीचा सोडवून जसे एखाद्याला पाठीशी घालावे तसा तुम्ही माझा उद्धार केला आहे. इथे महाराज भगवंत प्रत्येकाला आपलेसे करून उद्धार करतात हेच सांगतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.